आपण आज आपल्या मुख्य उत्सवाकडे जाऊयात। आजचा मुख्य कार्यक्रम काय आहे? काल काय सांगितलं होतं? आज काय आहे? आज सर्व नटून थटून आलेले आहेत। काय आहे आज? भगवान शंकर आणि पार्वती मातेचा विवाह आहे। तर आजचा जो कार्यक्रम आपली मुख्य कथा आहे ती म्हणजे या विश्वातील सर्वात पहिली प्रेम कथा, प्रेम कहाणी जी आपण आता पाहणार आहोत। भगवान शंकर आणि पार्वती मातेचा विवाह। बघा, एकदा दक्ष राजाने यज्ञ केला होता आणि त्या यज्ञासाठी सर्व ऋषी मुनी देव देवता सर्वांना त्या यज्ञासाठी बोलवलं। सर्वांना त्या यज्ञामध्ये आसन टाकली होती बसण्याकरता। सर्व देव देवता ऋषी मुनी आपण आपल्या आसनावर बसले आणि त्या सभेमध्ये भगवान शंकरही होते। कारण दक्ष राजाची मुलगी सती हिचा विवाह भगवान शंकरांशी झालेला होता आणि त्या सभेमध्ये भगवान शंकरही बसलेले होते। दक्ष हा प्रजापती होता आणि त्या सभेमध्ये जेव्हा दक्षाने प्रवेश केला तेव्हा सर्व ऋषी मुनी देवता उठून आपण आपल्या जागेवर आसनावर उभे राहिले आणि दक्ष प्रजापतीचं स्वागत केलं, आदर सन्मान केला। पण भगवान शंकर काही उठले नाही, कारण भगवान शंकर तर आपल्या भगवंताचं नामस्मरण करू लागले, समाधीत होते। भगवान शंकरांना भानच राहिलं नाही आणि मग दक्षाला राग आला। दक्षाला वाटलं की माझा जावई असून सुद्धा माझा मान केला नाही, सन्मान केला नाही। सर्व देवी देवता उठून उभे राहिले आहेत आणि हा मस्त डोळे झाकून बसला आहे। दक्ष राजाला राग आला, म्हटले अपमानाचा बदला मी अपमानानेच घेईन। म्हणून मग या दक्षाने काय केलं? बृहस्पती नावाचा यज्ञ केला आणि मग त्या यज्ञामध्ये पुन्हा सर्व ऋषी मुनींना देवी देवतांना आपल्या परिवारासह आमंत्रण दिलं। मोठा यज्ञ ठेवला, सर्व देवी देवतांना आमंत्रण दिलं। सर्वजण आपण आपल्या वाहनांवर बसून यज्ञासाठी निघाले